नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण आणि बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथील मुख्याध्यापक माननीय विजय देवदासजी भड सर. मी या शाळेविषयी आणि विज्ञानाविषयी तसेच मुलांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हे सर कसे सतत प्रयत्नशील असतात. या शाळेचं नाव तालुक्यामध्येच नाही तर राज्यामध्येही गेलेलं आहे. एक सक्रिय मुख्याध्यापक कसा असावा हे आपल्याला लक्षात येते. मी 2-3 प्रश्न भड सरांना विचारतो की सर, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जे रमण भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनी आहे आणि ती आज विद्यार्थ्यांना दाखवत आहात. नागपूरवरून ती बस आलेली आहे. ती आणण्यामागचा आपला हेतू काय आहे सर? धन्यवाद. मी विजय भड, मुख्याध्यापक बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी. आपण जो प्रश्न केला की ही जी बस आणली याचा आपल्या विद्यार्थ्यांना काय फायदा होईल, तर रमण सायन्स सेंटर नागपूर हे सातत्यानं विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी वाढावी आणि त्याच्यासाठी हे भ्रमणशील म्हणजे फिरतं प्रदर्शन त्यांनी ठेवलेलं आहे. कारण मेट्रो सिटी आणि मोठ्या मोठे जे जिल्ह्याचे ठिकाण असतात तिथं विज्ञानाचे साहित्य किंवा विज्ञानाचे केंद्र असतात, प्रयोगशाळा असतात. परंतु ग्रामीण भागात जे विद्यार्थी आहे आणि जे पालकवर्ग आहे त्यांना मात्र अशा प्रकारचं केंद्र उपलब्ध नाही किंवा कुठं पाहता येत नाही. आणि म्हणून रमण सायन्स सेंटरनी काय केलं की वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यासाठी 28 शाळांची निवड केली आणि त्या 28 शाळेत ही प्रदर्शनी पूर्ण 2 महिने राहणार आहे. एका शाळेत 2 दिवस आहे. आपल्या शाळेत ही बस आज आली आणि उद्या पण ही राहणार आहे. तर याचा फायदा असा होईल मुलांना की मुलं याच्यामध्ये साधारणतः 20 प्रयोग आहेत, ज्याच्यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र अशा तिन्ही विषयाचे, आणि विशेष म्हणजे वर्ग 8वी 9वी 10वीला जो सिलॅबस आहे विज्ञानाचा त्या विज्ञानामधले ते प्रयोग आहेत. अच्छा. हां. आणि त्याच्यामुळे जसं की न्यूटनचं लॉ आहे, चुंबकाचे नियम आहेत, चुंबक घर्षण आहे, असे मानवी मेंदू आहेत, अशा सगळ्या तिन्ही विषयातले याच्यात प्रयोग आहेत. आता याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होईल की 20 व्हॉलेंटियर आमचे तयार केले त्यांनी. त्या 20 व्हॉलेंटियरला 20 प्रयोगाजवळ उभं केलं आणि त्यांना ते प्रयोग पूर्ण शिकवले. त्याच्यामागचं काय तत्त्व आहे, ते कसं काम करते, त्याच्यामागचं कारण काय आहे, हे त्या 20 मुलांना सगळं पाठ झालं. आणि आता हे 20 मुलं येणाऱ्या सगळ्या मुलांना, मग आज समजा आपल्या गावातले विद्यार्थी आहेत, पालक आहे आणि उद्या आमच्या केंद्रातल्या 13 शाळा आहेत, या सगळ्यांना हे प्रयोग समजून सांगतील. म्हणजे सगळ्यात जास्त फायदा माझ्या मुलांचा होईल. कारण बाकीच्या शाळेचे मुलं येतील आणि पाहून जातील, पण माझे मुलं सतत 2 दिवस सांगत राहतील. म्हणजे त्यांच्या संकल्पना दृढ होतील, विज्ञानाची त्यांच्यामध्ये आवड निर्माण होईल. आणि तीच आजच्या काळाची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, वैज्ञानिक तयार करणे, शास्त्रज्ञ निर्माण करणे. आणि हा एक शास्त्रज्ञ निर्मितीचा केलेला छोटासा प्रयोग आहे. सरांनी फार सुंदर पद्धतीने विस्ताराने सांगितलं आपल्याला की मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित कोणत्या प्रकारे करण्यात येतो. आता पुढचा प्रश्न मी सरांना विचारतो की आणखी तुम्ही भविष्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवणार आहात, थोडक्यात सांगावे. धन्यवाद सर. आमची शाळा उपक्रमशील शाळा म्हणून नोंदणी झाली आहे आणि माझी शाळा सुंदर शाळेमध्ये स्पर्धेमध्ये आम्हाला 2रा नंबर भेटला आणि 2 लाखाचं बक्षीस भेटलेलं आहे. त्याचं कारणच ते आहे की आम्ही उपक्रम राबवतो. आमचे विद्यार्थी खेळामध्ये राज्यापर्यंत असतात, विज्ञान प्रदर्शनीमध्ये राज्यस्तरापर्यंत, नॅशनलपर्यंत असतात. स्काउट गाईडमध्ये आमचं पथक नेहमी राज्यावर, नॅशनलवर राहते. आणि मागच्या वर्षी तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट अशी झाली की एक विद्यार्थी नॅशनल सायन्स फेस्टिवल फरीदाबाद दिल्ली इथं ठेवलं होतं. तिथं एक आमच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं आणि मी आणि तो विद्यार्थी तिथं गेलो होतो. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही सातत्यानं राबवत असतो. आता हे रमण सायन्स सेंटरची बस आहे. मागील 2 वर्षापूर्वी जिल्ह्याभराचा स्काउटचा मेळावा मी इथं घेतला होता, आयोजित केला होता. पूर्ण जिल्ह्यातल्या स्काउटचे विद्यार्थी इथं आले होते. आणि पुढेही भविष्यात त्याच्या आधी अजून एक आजी आजोबाचा कार्यक्रम घेतला, तो खूपच सक्सेस झाला. सगळ्या आजी आजोबांना बोलावलं आणि आता विद्यार्थ्यांची गप्पा गोष्टी मारायला लावल्या. त्यांच्या काळात काय होतं आणि आता काय आहे यातला फरक त्यांनी केला आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. येत्या भविष्यकाळातसुद्धा मी मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, स्काउट मेळावे अशा आणि क्रीडा स्पर्धा याचं आयोजन आपल्या शाळेत करणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा होईल.
ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची जर गोडी निर्माण झाली तर खरोखरच ते काहीतरी वैज्ञानिक बनतील, त्यांना ज्ञान मिळेल आणि शहरामधील विद्यार्थ्यांची ते अवश्य बरोबरी करू शकतात मित्रांनो. म्हणून अशा ग्रामीण विभागामध्ये अशा प्रकारचं जर कार्यक्रम असेल, रमण संस्थेतर्फे नागपूरवरून हे लोक आलेले आहे. गावातील जे प्रतिभावान विद्यार्थी आहेत खरोखरच त्याचा फायदा घेतील. त्यांना एक शो पण दाखविण्यात येणार आहे आणि त्यांची क्युरिओसिटी वाढणार आहे. याच्यामुळे निश्चितच ते विचार करतील, चिकित्सक बनतील आणि त्यांना विज्ञानाची आवड निर्माण होईल. ग्रामीण विभागामधील विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे शिक्षणाची, प्रयोगाची, ऑलराऊंड डेव्हलपमेंटची अर्थात सर्वांगीण विकासाची जर सवय लागली तर निश्चितच ते चांगल्या पदावर जातील, चांगले अधिकारी बनतील, वैज्ञानिक बनतील, चांगले खेळाडू बनतील आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील. प्रत्येक शाळांमध्ये जर भडसरांसारखे ॲक्टिव्ह मुख्याध्यापक मिळाले, चांगला शिक्षकांचा स्टाफ मिळाला जो इथे आहे, तर खरोखरच विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. म्हणून ग्रामीण विभागातील शाळांना भेट द्यायला पाहिजे. त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांना आर्थिक सवलती, त्यांना ज्या भौतिक सुविधा आहे त्या कमी पडत आहे. फक्त शहरातील विद्यार्थी म्हणजेच देशाचे निर्माते आहे का? नाही. ग्रामीण विभागामधील अशा सर्वांगीण विकास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जर चालना दिली, सोयी दिल्या तर खरोखरच ते पण पुढे येतील. म्हणून शिक्षण विभागाला मी विनंती करतो की बाबासाहेब धाबेकर यावर्डे, तालुका कारंजा लाड, जिल्हा वाशिम या ठिकाणच्या शाळेकडं विशेष लक्ष द्या आणि त्यांना सहकार्य करा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. कारण की उद्याचं भविष्य या विद्यार्थ्यांमध्ये आहे मित्रांनो. म्हणून शिक्षण सर्वात महत्त्वाचं देणं आहे, ते आपल्या सर्वांचं आहे. म्हणून सगळ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अशा शाळेमध्ये टाका आणि त्यांचा विकास करा असं सांगू इच्छितो. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इतर शाळांनासुद्धा पाठवा, त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळेल. प्रोत्साहन मिळाल्यानंतरचे APJ अब्दुल कलाम घडतील, महात्मा गांधी घडतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडतील, महात्मा ज्योतिबा फुले घडतील. तेही गावातील शाळेमध्येच शिकलेले आहेत. म्हणून या विद्यार्थ्यांना चालना द्यावी अशी विनंती करतो.
आणि थांबतो. धन्यवाद.